थंडीमध्ये कार्डिओ व्यायाम सुरू केल्यानंतर क्रॅम्प येणं, थोडं ब्रिदिंगला त्रास होणं, सांधेदुखी होणं किंवा व्यायामाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी थोडे मसल्स पेन होणं हे कॉमन आहे. थोडंसं ट्रेनिंग मेथडमध्ये आपण चेंजेस करायला हवे, कारण या कोल्ड वेदरमध्ये हे त्रास होऊ शकतात. सगळ्यात पहिलं मी नेहमी सांगतो तसं खास करून थंडीच्या दिवसात वॉर्मअप करणं खूप गरजेचं आहे. शक्य असेल तर घरी इंडोर किंवा जिमच्या आतमध्ये वॉर्मअप करा आणि मग बाहेर पळायला जा, कारण बाहेरचं टेम्परेचर सहन न झाल्यामुळे थोडा त्रास होऊ शकतो. वॉर्मअपमुळे होतं काय की आपलं ब्लड फ्लो खूप चांगला होतो आणि शरीराचं टेम्परेचर वाढलं तर दुखापती होणं किंवा दुखण्याचं प्रमाण कमी होतं. वॉर्मअप केल्यानंतरसुद्धा सलग खूप वेळ पळू नका. प्रॅक्टिस असेल तरी किंवा नवीन सुरुवात करत असाल तरी 2 मिनटं, 4 मिनटं किंवा 5 मिनटं थोडंसं जॉगिंग किंवा रनिंग करा. 1 मिनटं थांबा आणि वॉक करा, पुन्हा रनिंग करा. असं करत करत जेव्हा शरीराला सवय होईल त्याच्यानंतर रनिंग पुढे न्या. सुरुवातीला 1 आठवडा तरी हा प्रॅक्टिस तुम्ही जरूर करा. त्याच्यानंतर ब्रिदिंग आपल्याला का कंट्रोल करता येत नाही, कारण पळत असताना आपल्या शरीराचं टेम्परेचर आणि बाहेरून जी थंड हवा येते त्याच्याने तो थोडा त्रास होऊ शकतो. थोडं अनस्टेबल वाटू शकतं आणि आपलं टार्गेट कंप्लीट होणार नाही. मध्येच तुम्ही थांबाल आणि थकाल. त्यामुळे ब्रिदिंगचे थोडेसे व्यायाम नीट करा. सवय झाल्यावरती हळूहळू आपला कार्डिओ वाढवा. वेगवेगळे प्रकार त्यात ॲड करा. पाणी खूप पिणं गरजेचं आहे. क्रॅम्प येतात ते अवॉइड करण्यासाठी, शरीराचं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी आणि पाण्यासोबतच जे मायक्रोन्यूट्रियंट असतात म्हणजे विटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, या दिवसात ते जास्त घेणं गरजेचं आहे. कारण सांधेदुखी आणि थंडीमुळे होणारी मसल्सचं पेनिंग आफ्टर एक्सरसाइज, आफ्टर कार्डिओ ते आपण टाळू शकतो. थोडेफार चेंजेस करा आपल्या रुटीनमध्ये आणि या हिवाळ्यातसुद्धा मस्तपैकी कार्डिओ ट्रेनिंग करा. फिट राहा.